वेलकम यू ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे. आय होप सगळ्यांना माझा आवाज येत असेल, सगळ्यांना मला ऐकू येत असेल. तर आपण बघूया की आजच्या लेक्चर्सकडे आपण आज वळत आहोत, राइट? आजच्या लेक्चर आहे भूगोल. भूगोलासाठी आपण आज भूगोलाचा आज अभ्यास करणार आहोत. तर भूगोलमध्ये आपण काय-काय पाहणार आहोत किंवा या वर्षी इयत्ता 7वी मध्ये आपल्याला काय-काय आहे, ते आपण पाहिलं होतं ऑलरेडी कारण आपण भूगोलाच्या बुक कव्हरचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे, राइट? सो पुढे आपण वळूया की आता आपल्याला पहिला पाठ कोणता आणि त्या पाठामध्ये आपल्याला काय डायरेक्शन काय-काय दिलेलं ते आपण बघूया. प्लस आपण इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोघे एकसाथ आपण अभ्यास करणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट की मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम काही कन्फ्युजन असलं यू कॅन क्लिअरली से की सर मला हे गोष्टी कळाल्या नाही. सो लेट्स गो. आता वळूया आपण आपल्या पाठाकडे. सगळ्यांचं स्वागत आहे. ऋतू निर्मिती हा आपला पहिला पाठ आहे, ऋतू निर्मिती. आणि सामान्य भूगोलला ते रेफरन्स करून आहे. त्याचं क्षेत्र सामान्य भूगोल आहे. ऋतू निर्मितीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात द the season and then how to make the season summer बघूया. How the season occur. Okay, the how the season occur part 1. That we are looking at the how the season occur part 1. That is the area, that is general geography. So see, there are the some types of geography. म्हणजे geographyचे पण काय काय टाइप्स आहेत. तर जनरल geography, physical geography, and we have some like human geography, then practical geography. So त्याच्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊया की कशा प्रकारे काय काय कोणत्या कोणत्या geographyचे काय काय एरिया आहेत. बट नाऊ we are looking at the first lesson, that is how the season occurs part 1. तर आपण आता बघतोय पहिल्या लेसन कडे, ज्याचं नाव आहे ऋतू निर्मिती पहिला भाग, भाग पहिला. सो चला आपण या पाठाकडे वळूया आणि बघूया की काय काय शिकवलं जात आहे, काय काय आहे म्हणून. सो पहिल्याकडे जाऊया. So how the season occurs part 1. So see, let's recall how do the day and night occurs on the earth. What term is used to describe the Earth's revolution around the sun? So, how long does the Earth take to do? And in which hemisphere the country is located? So, why don't the sun rays fall perpendicular on the place of the Earth? So बघा आता आपण या पाठामध्ये काय जाणून घेणार आपण बेसिकली आपली ऋतू निर्मिती कशी होते ते आपण जाणून घेणार. टायटलवरूनच आपल्याला कळतं. तर त्याच्या सोबतच आपण आता थोडे आठवूया. आपण काय थोडं आठवूया पृथ्वीवरती दिवस व रात्र कशामुळे होतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पृथ्वी स्वतःभोवती रिव्हॉल्व करत असते, स्वतःभोवती रोटेशन करत असते, बरोबर? हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा फिरत असते. त्यालाच आपण इंग्रजी शब्द वापरलाय दॅट पृथ्वी अँड अर्थ इज रोटेट अराउंड इटसेल्फ म्हणजे स्वतःभोवती फिरत आहे. त्याच्यामुळे दिवस आणि रात्र होतात. पुढे आपण बघणार आहोत पृथ्वीच्या सूर्याभोवतील प्रदक्षिणेच्या क्रियेस आपण काय म्हटलेलं होतं? तर आपण बघा एक टाईम ड्युरेशन आपण ठरवलं होतं, की जर पृथ्वीच्या सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होत असेल, तर त्याला आपण 1 वर्ष असं म्हणत होतो, राइट? मग तशाच प्रकारे आपण हेमिस्फिअर कोणतं म्हणजे त्या क्रियेस किती कालावधी लागतो तेही आपण बघितलं होतं. 1 वर्ष म्हणजे 365 वर्ष सॉरी दिवस. अशा प्रकारे आपण बघितलं होतं आणि आपला देश कोणत्या गोलार्धात आहे ते पण बघितलं आपण. साउथ गोलार्धात म्हणजे दक्षिण गोलार्धात आहे का उत्तर गोलार्धात आहे हे सुद्धा आपण बघितलं होतं. वी ऑलरेडी सॉ की लाइक इन व्हिच हेमिस्फिअर अवर कंट्री बिलॉन्ग्स. आपली कंट्री कोणत्या हेमिस्फिअरमध्ये येते? आपली साउथ हेमिस्फिअरमध्ये येते का नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये? आपली कंट्री थोडा नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये कारण कारण इक्वेटर म्हणजे त्या आपल्या वृत्तापासून ती थोडी वरती आहे, राइट? मध्यवृत्तापासून ती थोडी वरती आहे. वरती आहे म्हणजे दक्षिण भाग येतो. म्हणून आपण बोललोय की उत्तर गोलार्धामध्ये. मग पृथ्वीवर सूर्यकिरणे ठिकाणी लांबरूप का पडत नाहीत? हे पण आपण पाहिलं होतं. तर हे आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं. तर यावर्षी आपण काय बघणार आहोत ते आपण जाणून घेऊया. सो बघा प्रत्यक्ष निरीक्षण, दिनदर्शिका, वृत्तपत्र व आंतरजाल इंटरनेट यांच्या आधारे पुढील कालावधीतील परिसरातील सूर्योदय, सूर्यास्ताची वेळ नोंदवा. ही आपल्याला एक ॲक्टिव्हिटी आहे. खालील नमूदित तक्ता लिहिलेला आहे. त्याच्यात आपण जाणून घेऊया, की जून महिन्यातील खालीलप्रमाणे तक्ता. तर बघा बेसिकली त्यांनी आपल्याला काय कालावधी दिले, की हे काय दिवस आहेत. ह्याच्यामध्ये बघा प्रत्येक दिवसाला एक सूर्योदय आणि सूर्यास्त असण्याचा एक टाईम आहे. बघा कारण आपल्याला माहिती आहे, की जनरली आपला जो सूर्योदय मीन्स व्हॉट? सनराईज आणि सूर्यास्त मीन्स व्हॉट? सनसेट. तर बघा सनसेट आणि सनराईज हा आपल्याला माहिती आहे एव्हरी डे हा वेगवेगळ्या टाईमाला होत असतो. दॅट इज नॉट ॲट द सिंगल टाईम. म्हणजे आता बघा आज जर सकाळी 6 वाजता सूर्य उगवलाय, तर उद्या सकाळी 6 वाजताच उगवेल असं नाही. 6 वाजून 5 मिनिटांनी पण उगवू शकतो किंवा 5 वाजून 55 मिनिटांनी सुद्धा उगवू शकतो आणि सूर्यास्ताला सेम कंडिशन. तशा प्रकारे आपल्याला काय माहिती आहे ते आपण पाहू शकतो, राइट? ओके. श्रेयस आवाज येत नाही का बेटा? ठीक आहे मी परत बोलतो नो प्रॉब्लेम. बघ आपल्याला फक्त ॲक्टिव्हिटीज आहेत. काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपल्याला करायचे. जो नॉर्मल ॲक्टिव्हिटी आहे. सूर्योदय, सूर्यास्त. सूर्योदय म्हणजे सनराईज
आणि सूर्यास्त म्हणजे सनसेट. सो बघा इथे काही डेट दिलेले, काही दिवस दिलेले. हॅलो. हां, तर आपल्याला काही दिवस दिलेले आहेत, काही ओके. काही दिवस दिलेले आणि काही आपल्याला बोलू शकतो तारखा दिलेल्या आहेत आणि त्यांचा आपल्याला सूर्यास्त आणि सूर्योदय कोणत्या दिवशी कशा प्रकारे झाला ते आपल्याला जाणून घेऊया. कारण कसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की सूर्योदय हा म्हणजे सूर्य हा सकाळी उगवतो. तर त्याचा टायमिंग आपण बघितला, की रोज सूर्योदय हा वेगवेगळ्या टाईमाला होतो. म्हणजे आज जर 6:00 वाजता होत असेल, तर उद्या 6:05 ला होतं. परवा 5:55 ला तर किंवा 6:02 ला, 6:03 ला अशा प्रकारे टायमिंग चेंज होत राहतं. तर दिस अशा प्रकारे आपण बघू शकतो, की हे काही एक्सपेरिमेंट आपल्याला करायचे आहेत. राइट. सो पुढे वळूया. पुढे आपल्याला काय दिलं ते आपण बघूया. रात्रभाग काढताना तुम्हाला काय करावं लागेल? तर हे छोटेसे ॲक्टिव्हिटीज आहेत. ते आपण बघूया नंतर. नंतर आपण बघूया भौगोलिक स्पष्टीकरण. कारण नॉर्मल आहे जेवढं काय त्यात इम्पोर्टन्स नाही. फक्त काय इम्पोर्टन्स आहे तेवढी लक्षात ठेवा, की प्रत्येक दिवशी सूर्य हा वेगळा म्हणजे प्रत्येक दिवशी आपण बघू शकतो टायमिंग हा वेगळा-वेगळा दिसतो. कधी-कधी सूर्य हा 6:00 उगवतो, कधी संध्याकाळी 6:00 मावळतो किंवा तो टायमिंग चेंज होतो आणि कधी-कधी बघा उन्हाळ्यात आपण बघतो, की रात्र ओके. उन्हाळ्यात आपण बघतो, की रात्र ही छोटी असते आणि दिवस हा मोठा असतो. त्याचप्रकारे आपण हिवाळ्यात बघतो, की दिवस हा छोटा असतो आणि रात्र ही मोठी असते. तर हा जो फरक पडतो, हे जे फरक आपल्याला जाणून येतं, ते कशाप्रकारे, की पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या कलामुळे. कारण पृथ्वी ही स्वतःभोवती फिरताना ती फक्त सरळ फिरत नाही, ती थोडीशी हलते-डुलते पण, राइट? तर त्याच्यामुळे त्या कारणामुळेच आपल्याला आढळून येतं. तर आता पुढे बघूया कसं काय आणि भौगोलिक स्पष्टीकरण आपण बघूया. तक्त्याच्या माहितीने माहितीचा विचार करताना 19 जून ते 28 जून या कालावधीत दिनदमान व रात्रमान यांच्यातले फरक तुमच्या लक्षात येईल. पृथ्वी पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वीच्या सभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या रूपात कालगणना करणे शक्य आहे. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसाच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवू शकतो. राइट. आता ह्याचा अर्थ कसं ह्याचा अर्थ काय आपण बघू शकतो. इंग्लिशमध्ये पण आपण रीड करूया. So you must have the notice the changes in the duration of daytime and the nighttime from 19 to 28th June. It takes 24 hours to Earth revolves around itself or rotate around itself. So how much time it occurs or how much time it's taken by the Earth, that is 24 hours. So 24 hours आपल्याला बघू शकतो 24 hours टाईम लागतो अर्थला स्वतःभोवती फिरण्यासाठी. राइट. सो आता पुढे वळूया, की आपल्याला काय-काय दिलंय ते. काय-काय दिलंय ते. ओके. सो एक आणि अर्थ हे स्वतःभोवती फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही घटना आढळून येतात. ते आपण बघणार आहोत पुढे काय आहेत म्हणून. सो आता पुढे वळू. ओके. पुढे वळू. सो इट इट रोटेट्स इट फ्रॉम द वेस्ट टू ईस्ट. सो अर्थ ही स्वतःभोवती फिरण्याची दिशा ही कोणती आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे. सो पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता पुढे वळूया, की काय-काय आपल्याला दिलेलं आहे. राइट. सो Earth rotation has been used to measure the time in terms of day. During a single day, we can experience the different stages like sunrise, midday, and sunset, and as well as the daytime and nighttime. So बघा अर्थ जेव्हा स्वतःभोवती फिरत असते, राईट, तेव्हा स्वतःभोवती फिरताना आपल्याला काय काय आढळून येतो? सूर्योदय आढळून येतो, म्हणजे सनराईज आढळून येतो, सनसेट आढळून येतो. नंतर दुपार आपल्याला आवडते, रात्र बघतो, मध्यरात्र बघतो. हे सगळे चेंजेस आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला एक्सपिरियन्स कशामुळे येतात? कारण अर्थ म्हणजे पृथ्वी हे स्वतःभोवती फिरत आहे या कारणामुळे. सो हे एक त्यांनी जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आहे, की स्वतःभोवती फिरल्या कारणामुळे असं आपल्याला अशा प्रकारचे काही-काही एक्सपेरिमेंट आपल्याला आढळून येतात. सो पेस्ट आणि त्यांनी एक सोपा एक एक्झाम्पल दिलेला आहे. द एक्सपेरिमेंट ऑफ शॅडो. सो एक्सपेरिमेंट ऑफ शॅडो आपण नॉर्मली आता पण करू शकतो. जर बघा, तुम्ही आता सगळेजण हा एक्सपेरिमेंट आपण करूया. ओके. आता तुम्ही आता सगळेजण बघा, कोणत्या ना कोणत्या लाईटकडे उभे असतात. कोणत्या ना कोणत्या लाईटकडे तुमचं तोंड असेल. जर स्वतःचा हात ओके, सगळ्यांनी काय करा, स्वतःचा हात हा लाईटकडे करा. तर लाईटकडे केल्यानंतर तुम्हाला आढळून येईल, की आपल्या मागच्या साइडला अंधार असेल आणि पुढच्या साइडला उजेड असतं. जसं बघा, या साइडला हे बघा, जसं आपण बघू शकतो. दिसला रिया तुला बेटा? हाताचा बघ, हाताच्या मागच्या साइडला आपल्याला अंधार दिसेल आणि पुढच्या साइडला उजेड दिसेल. बरोबर इथेच जर आपण आपला फेस किंवा आपला हात लाईटच्या दिशेला केला, लाईट जिथे आहे तिथे जर आपण केलं, तर आपल्याला आढळून येईल, आपला या पृष्ठभागावर म्हणजे या साइडला उजेड आहे
पण मागच्या साईडला अंधार आहे. बरोबर. तो हा सेम एक्सपेरिमेंट त्यांनी असं केलेला आहे, की बघा जसा लाईट आपण फोकस एक करतो म्हणजे इफ वी आर फोकसिंग ऑन सर्टन पॉइंट ओर लाईट इज पासिंग ऑन एनी सब्जेक्ट म्हणजे कोणत्या पण ऑब्जेक्टवर किंवा कोणत्याही गोष्टीवर जर लाईट एका दिशेने पडत असेल, तर त्याच्या ऑपोझिट डायरेक्शननं मागच्या साईडला तर अंधारच असेल ना, बरोबर? थोडी त्याच्यावरती उजेड येणार आहे. तर असाच प्रकारचा एक्सपेरिमेंट आपल्यासोबतही होतो. जेव्हा पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर असतो, त्या भागेत उजेड असतो. त्या भागेत आपण बोलतो दिवस आहे आणि जो भाग आपण बघू शकतो सूर्याच्या उजेडाच्या ऑपोझिट साइडला असतो, म्हणजे मागच्या साइडला असतो, जिथे अंधार असतो त्याला आपण रात्र असं म्हणतो. समजलं? अशा प्रकारे पृथ्वीवर दिवस आणि रात्र आपण उद्भवते. दिवस आणि रात्र आपण एक्सपिरियन्स करू शकतो. तर हे फरक आहे. तर कळालं सगळ्यांना कसं दिवस आणि कसं रात्र? ऑलराइट, गुड. सो सिद्धू बेटा कळालं? सिद्धू, जय, हो श्रेयस सर कळालं. श्रेयस कळालं ना बेटा, की आपल्या आपल्या पृथ्वीवर ओके. श्रेयस बेटा कळालं ना आपल्या पृथ्वीवरती दिवस आणि रात्र कसं काय होते. त्याचसोबत आपण अजून एक एक्सपेरिमेंट करूया. आपण सगळ्यांना एक्सपेरिमेंट अजून एक आहे, की बघा हो सर. गुड. सो कधी-कधी हे बघा जेव्हा आपण अजून एक एक्सपेरिमेंट आहे. आपण कधी-कधी एक नोटीस केलंच असेल, की जर अ, थांबा हे एक्सपेरिमेंट मी इथे करून दाखवतो. जर आपण समजा एका पॉइंटवर उभे आहोत, राइट? एका पॉइंटवर उभे आहोत आणि सकाळच्या वेळेस आपण जर आपली सावली बघितली, सावली. सावली कोणत्या साइडला येते आपल्याला या साइडला आपल्याला सावली आपली पडलेली दिसते. सावलीला मी कलर चेंज करतो आणि तुम्हाला दाखवतो, की सावली आपली जनरली बघा जर ही जर आपण ईस्ट साइड समजू. ईस्ट साइड, ईस्ट म्हणजे पूर्व. ई इथे लिहितो. ई म्हणजे ईस्ट, ईस्ट म्हणजे पूर्व. पूर्व साइडला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की सूर्य उगवतो. बरोबर. सो पूर्व साइडला आपलं सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. पश्चिम म्हणजेच वेस्ट साइड. सो इथं मी लिहितो. फॉर पश्चिम. तर बघा जेव्हा सूर्याची किरणे असे आपल्यावर पडतात, तेव्हा आपली सावली ही जेव्हा आपण उभे असलेले आपली सावली या साइडला पडते अपोझिट साइडला आणि जेव्हा जेव्हा सूर्य हा पूर्ण आपल्या डोक्यावर असतो. तर सूर्य बघा आता सूर्य जर बघा आपण जर बघितलं सूर्याची पोझिशन ही अशा प्रकारे चेंज होईल ना. असा जाऊन सूर्य आपली अर्थ गोल असल्या कारणाने. सो जेव्हा आपल्या डोक्यावरती सूर्य येतो, तेव्हा आपली जी सावली होते ती आपल्या पायथ्याशी असते. बघा दुपारच्या 12 वाजता किंवा जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपण बघितलं, तर आपली सावली ही आपल्या पायथ्याशी असते आणि जेव्हा सूर्य पश्चिमी दिशेला जायला लागतो, पश्चिमी दिशेला वळतो, तेव्हा आपल्याला आढळतं, की आपली सावली ही पूर्व साइडला म्हणजे अपोझिट साइडला वळायला सुरुवात होते. सो हा ते एक्सपेरिमेंट त्यांनी या पॉइंटला दिलाय. तर या एक्सपेरिमेंटचा फायदा काय ते आपण पुढे बघून घेऊया. हा एक्सपेरिमेंटचा फायदा काय? सो सी ऑब्झर्वेशन अँड मार्क द पोझिशन ऑफ द शॅडो दॅट टू बी लेफ्ट. सो अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट आपण जो केलेला आहे, तो आपण बघूया. सो पुढे बघूया. व्हॉट इज द थिंग? सी त्यांनी एक प्रश्न विचारला, इफ द पोझिशन ऑफ द शॅडो ऑन द वॉल मूव्स टुवर्ड्स द नॉर्थ, इन व्हिच डायरेक्शन डज द लोकेशन ऑफ सनराइज अँड सनसेट अपिअर्स टू शिफ्ट? सो बघा, आता या एक्सपेरिमेंट सोबत जसं आपण बघितलं हा एक्सपेरिमेंट होता. या एक्सपेरिमेंट म्हणजे कोणता आपण शॅडोचा एक्सपिरियन्समध्ये आपण बघता, जेव्हा अर्थ म्हणजे सॉरी जेव्हा सूर्य हा असा म्हणजे आपला अर्थ फिरतो बेसिकली आपली शॅडो जेव्हा अशी होऊन ओके, अशी होऊन आणि या साइडला येते, परंतु ह्या पूर्ण दिवसात ती हळू उत्तरेकडून पूर्वेकडे जाते, बरोबर? ती उत्तरेकडून पूर्वेकडे जाते, बरोबर? उत्तरेकडून पूर्व जाते हे आपण डायरेक्शन बघितले. तर ती कशामुळे होते आणि का होते? ते आपण पुढे वळून पाहूया, पुढच्या मोमेंटला. ओके. सो हा एक त्यांनी फक्त अरे इथेच धडा संपलेला आहे. सो इथेच धडा संपलेला तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे पुढे. ओके, की कशामुळे हा जो एक्सपेरिमेंट हा ऑक्युअर होतो. की बघा आफ्टर द ऑब्झर्वेशन मार्क द पोझिशन ऑफ द शॅडो फॉर दॅट डेट. In the position of the shadow changes the measures, the note the distance between the earlier and the changes position. During the period of the activity, observe the place of sunrise and sunset on the horizon as well. So बघा जसं मी तुम्हाला जसं आपण एक्सपेरिमेंट केला राइट, की बघा आपण एका ठिकाणी उभे आहोत किंवा आपण एक समजूया की हा खांब आहे. हा खांब आहे. मी परत एकदा कलर चेंज करताना सगळं रफ करतो आणि आपण परत या एक्सपेरिमेंट बद्दल बोलूया. ईस्ट अँड वेस्ट मी परत जसं आहे तसंच लिहितो. बरोबर. तर जस्ट 2 मिनिटं. ओके. सो ईस्ट अँड वेस्ट आपण जस्ट नॉर्मली आपण जसं आहे तसंच ठेवूया. सो बघा जर या ठिकाणी इथे
आपला एक रॉड आहे, राईट? एक आपण रॉड स्तंभ आपण उभा केला, ओके. आणि त्याच्या आणि जसा जसा सूर्य फिरतोय तसा तसा आपण त्याच्या सावलीमध्ये सुद्धा फरक आढळू शकतो. आता पहिले सावली इथं आहे. आता सावलीसाठी मी कलर चेंज करतो. सावलीसाठी आपण निळा कलर वापरूया, राईट? सो सावली थोडी पहिले इकडे आढळून येईल. मग नंतर सावली थोडी अशी सरकेल. मग नंतर सावली परत अशी होईल. नंतर सावली अशी होता होता इथे येईल. म्हणजे जी पूर्वला म्हणजे जेव्हा सूर्य उगवला, तेव्हा जी सावली इथे होती आपल्या अपोझिट डायरेक्शनला, आपल्या म्हणजे या खांबाच्या अपोझिट डायरेक्शनला होती म्हणजे पश्चिमे साईडला, तीच सावली उत्तरेकडून फिरून ओके, उत्तरेकडून फिरून ती पश्चिमेला जेव्हा सूर्यास्त होताना आपल्याला दिसतं, की आपली सावली ही पूर्वेकडे गेलेली आहे. राइट? तो हा जो फरक, हा जो अंतर, हा जो असा डिस्टन्स जो सावलीने कव्हर केला, तो कशामुळे केला? हे आपण ऑब्झर्व्ह करणार आहोत. हे आपण बघणार आहोत पुढे. राइट? तो कशाने ऑब्झर्व्ह केला हे आपण पाहूया. ओके. सो हे झालं आता आपला जो पहिला पहिला लेसन. पहिल्या लेसनचा आपल्याला फक्त हाच एक क्वेशन दिलेला आहे. तर त्याचा आपण राइट बघूया. नेक्स्ट थिंग, व्हॉट इस द थिंग? सर हां, बोला ना. सर हां, बोला, बोला, बोला रिया. बोल रिया. सर तुम रिझ्यूम करूया. या. सो सगळ्यांचं सगळं आता पाहूया. आतापर्यंत आपला जो एक्सपेरिमेंट होता तो आपण एक्सपेरिमेंट पाहिला. आता पुढे आपण बघूया, की चंद्राची गती ओके आणि या पाठामध्ये काय बघितलं त्याच्याबद्दल आपण अनुभव घेऊया. तर चंद्राची गती पृथ्वीप्रमाणे चंद्रखोलातील अक्षीय व कक्षीय गती आहे. राइट? चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. राइट? चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीच्या कालावधीत सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. सो बघा, जसा आपला एक्सपेरिमेंट जो आपला एक्सपेरिमेंट हाताचा एक्सपेरिमेंट केला होता बघा. आपण एका हाताचा प्रयोग केला होता, की जर लाईटासमोर आपण केलं तर आपल्याला मागची बाजू दिसत नाही. मागच्या बाजूवर आपल्याला अंधार दिसतो आणि पुढच्या बाजूवर आपल्याला उजेड दिसतो. त्याचप्रमाणे ते काय बोलतात, की चंद्र चंद्र आपला जो उपग्रह आहे, पृथ्वीचा जो चंद्र आपला उपग्रह आहे, तो कसा फिरतो? तो स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती सॉरी पृथ्वीभोवती सुद्धा फिरत असतो. त्यालाच आपण काय म्हटलोय, की त्याला त्याची अक्षीय आणि कक्षीय गती आहे. अक्षीय गती म्हणजे काय ते आपण बघूया. चंद्र स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालत असतो. The same thing we are going to learn in the English. So see, what is the moon motion? The moon motion, like the Earth, the moon is also the axial and orbital motion. So orbital motion, axial motion we know about. So see how it is. The Earth will rotate around itself with the rotating around the earth. So see, the moon while rotating around itself, it revolves around the earth and earth revolves around the sun. As a result, even though the moon is not revolving around the sun directly or independently, but it makes the revolution around the sun indirectly. But indirectly आपण बघू शकतो की भले डायरेक्टली सन आय मीन सॉरी मून हा अर्थ भोवती रिव्हॉल्व करत नसेल तरी सुद्धा इनडायरेक्टली तो रिव्हॉल्व करतो. तर याच कारणामुळे आपण अर्थची फक्त एकच बाजू बघू शकतो, दुसरी बाजू बघू शकत नाही. कारण दुसऱ्या बाजूवर अंधार आढळून येतो. ठीक आहे. The time it takes to make one revolution around the sun and one rotation around around the earth is the one rotation on the sun itself. This is why the constant or constantly see one at the same side of the moon. So see what they are saying ते काय सांगतात आपल्याला जी स्पीड म्हणजे जी स्पीड चंद्राची आपल्या अवतीभोवती फिरायची आहे तेवढी स्पीड चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची सुद्धा आहे. जर आपण एक्सपेरिमेंट जर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर एक्झाम्पल बघूया फक्त एक्झाम्पल. एक गोळा आहे, असा फिरतोय, बरोबर आपल्या सोबत फिरतोय. तो स्वतःभोवती पण तसाच फिरतोय आणि पृथ्वीभोवती पण तसाच फिरतोय. याच कारणामुळे आपण चंद्राचा फक्त आणि फक्त पहिला फेसच फिरवू शकतो. ओके. पहिला फेसच तो आपण बघू शकतो. तर ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे कळतंय म्हणजे या माहितीमुळे. ओके. आता पुढे वळूया. सी. आता एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे. एक बघा हा आपण काय म्हणत होतो, हे डायग्राम आपण बघतो. डायग्राममध्ये काय दाखवलं बघा. आपल्याला सन आपला हे आहे ही लाईन न बघू आपण. आपण फक्त हा जो ऑर्बिट आहे, बाहेरचा ऑर्बिट, त्या बाहेरच्या ऑर्बिटकडे बघूया. सो बघा सूर्य सॉरी
चंद्र आहे आणि पृथ्वी आहे. आणि पृथ्वीवरून जेव्हा आपण चंद्राला बघतो, तर चंद्राला आपण आपली एकच बाजू दिसते. कारण पहिली गोष्ट ही की सनराईज त्याच्यावरती पडतात. बरं, त्याच्यामुळे आपल्याला एकच बाजू दिसते. परंतु तो स्वतःभोवती सुद्धा फिरता त्याला एवढाच टाईम लागतो स्वतःभोवती फिरायला, जेवढा त्याला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालायला लागतं. जसं बघा पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याची गती ही 365 दिवस म्हणून त्याला आपण 1 वर्ष असं म्हटलंय. परंतु पृथ्वीची स्वतःभोवती फिरायची गती ही 1 दिवस आहे म्हणजे 24 तास आहे. So see, Earth revolves around itself. That means we called it 24 hours. आपण 24 तास टाईम लागतो अर्थला स्वतःभोवती फिरायला. परंतु अर्थला चंद्राभोवती फिरायला अर्थला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो? अर्थला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस म्हणजे 1 वर्ष लागतो असं आपण कन्सिडर करतो. असं आहे. परंतु चंद्राला स्वतःभोवती फिरताना आणि आपल्या पृथ्वीभोवती फिरण्याचा टायमिंग हा सेम असल्या कारणाने आपण फक्त चंद्राची एकच साइड पाहू शकतो. दुसरी साइड आपल्याला दिसत नाही. सो धिस इज द थिंग. आता पुढे बघूया. लाइक द सनलाइट अँड मूनलाइट, इज देअर एनी कॉल्ड अर्थ लाइट? इफ येस, देन वेअर डू यू थिंक इट्स फाउंड? सो इट्स जस्ट थिंकिंग अबाउट इट. त्याचा आपण ॲक्टिव्हिटीज ते आपण नंतर बघूया. ओके. सो आपल्याला जनरली हे डायग्राम्स आहेत ते आपल्याला कळूया. आता आपण बघूया की व्हॉट द एक्सपेरिमेंट दे गिव्ह अस. सो सिलेक्ट द 3 स्टुडंट, गिव्ह देम द रोल्स ऑफ द सन, मून अँड अर्थ. सो बघा जसं आपण एक्सपेरिमेंटली तुम्हाला आता मी जसं सांगितलं की जसं पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 लागतात, परंतु 365 दिवस लागतात, परंतु स्वतःभोवती फिरायला फक्त 24 तास लागतात. तसंच चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ स्वतःभोवती फिरायला सुद्धा लागतो. आता आपण जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन बघूया की त्याच्या भौगोलिक स्पष्टीकरण काय आहे ते आपण बघूया. The moon's orbit of the revolution is also the elliptical that on the earth, as that of the earth. Hence, the distance from the moon and the earth is not same, right? It's not same everywhere along the orbit while the revolving. When the closest of the orbit is said to be Prigi, and that is Prigi, and while it is furthest, the position is called apogee. So see, आपण आता त्याच्यात बघूया काय मीनिंग आहे. तो सी बघा आता आपण बघूया. हां. जशी पृथ्वीप्रमाणे चंद्राच्या परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. सो आय आय होप आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की पृथ्वी हे सूर्याभोवती फिरताना इट्स नॉट रिव्हॉल्व लाइक थांबा. आता एक एक्सपेरिमेंट एक तुम्हाला डायग्राम दाखवतो. हा आपला सन आहे आणि ही आपली अर्थ आहे, राइट? सो अर्थ सूर्याभोवती डायरेक्टली सर्कलमध्ये नाही फिरत. इट्स इट्स लाइक ऑप्टिकली ते आपण थोडा एक अंडाकृती शेपमध्ये ती फिरत असते, राइट? अंडाकृती शेपमध्ये ती फिरत असते. तेच आपण पाहत आहोत. तर जशी पृथ्वी सूर्याभोवती अंडाकृती शेपमध्ये जे ऑप्टिकली शेपमध्ये आपण ज्याला म्हणतो, त्या शेपमध्ये जे फिरत असेल, त्याच शेपमध्ये किंवा तसंच चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरत असतो आणि जेव्हा चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, त्या पोझिशनला म्हणतात पेजी आणि जेव्हा तो सर्वात लांब असतो, त्याला आपण म्हणतो अपरजी. सो सी, दिस इज मून ऑर्बिट. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं मून ऑर्बिट जेव्हा सर्वात क्लोजेस्ट असतो, तेव्हा आपल्यापासून मूनचं अंतर असतो दिस मच, दॅट इज 3,56,000. आणि जेव्हा अर्थ पासून तो सर्वात जास्त लांब असतो, तो असतो 4,07,000 पर्यंत. ठीक आहे. तो हा आपला डिस्टन्स आहे. मॅक्स टू मॅक्स डिस्टन्स म्हणजे जास्तीत जास्त अर्थचा आणि पृथ्वीचा डिस्टन्स जेव्हा तो अपोझी पोझिशनमध्ये असतो. अपोझी मीन्स सर्वात लांब असतो, तेव्हा त्याचा डिस्टन्स असतो 4,07,000 किलोमीटर्स. आणि जेव्हा तो सर्वात जास्त जवळ असतो, ज्याला आपण ज्या पोझिशनला पिलग्रीम म्हणतो, त्याला तेव्हा डिस्टन्स असतो 3,56,000 3,56,000. आणि त्याच पोझिशनला आपण म्हटलेलं आहे, ओके, मराठीमध्ये आपण त्यांना म्हटलेलं आहे अपक्ष, सॉरी उपभू, उपभू आणि अपभू. अपभू म्हणजे सर्वात लांब आणि उपभू म्हणजे सर्वात जवळ. तशा प्रकारची आपली प्रदक्षिणा आहे पृथ्वीची, सॉरी चंद्राची पृथ्वीभोवती. सो बघा आता आपण पुढे बघूया. तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे. सो सी, आपण एक जनरली आपण बघितलं होतं, की अमावास्या पौर्णिमा हे आपण ऐकलं होतं. फुल मून डे अँड देन डार्क नाईट. सो आपण फुल मून डे वगैरे आपण ऐकलं होतं. जेव्हा म्हणजे अमावास्या पौर्णिमा आपण ऐकलेलो असतो. तर बघा त्यावेळेस आपण काय करतो, आपण ऑब्झर्व्ह केलं असेल, की चंद्र हा
फुल मून डे म्हणजे पौर्णिमेनंतर आपल्याला हळू छोटा छोटा कमी होताना दिसतो आणि तसंच अमावास्यानंतर म्हणजे डार्क नाईट नंतर तो हळू मोठा होताना दिसतो. तर आपल्याला आपल्या सगळ्यांनी ह्या चंद्राच्या कला पाहिलेल्या आहेत, राइट? आता आपण बघूया पुढे त्याबद्दल काय नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, राइट? सो लेट मी इरेज दिस थिंग. मला इरेज करू द्या. आता पुढे बघूया आपण काय आहे आपल्याला काय त्याच्याबद्दल आपण सांगणार आहोत. सो यू हॅव स्टडीड द फेजेस ऑफ द मून अँड यू नो हाऊ इट वॅक्सेस फ्रॉम द न्यू मून डे टू द full moon day. So this is how it went from the full moon day to new moon day. So आता आपण पुढे बघूया. So see the figure which shows the different phases of the moon. It shows the relative position of the moon on both the quarters and quarters, the full moon and the new moon day with the respect to the earth and the sun. So see बघा, आता आपण काय बघणार आहोत, की आपण असं बघणार आहोत, की दॅट दिस इज फॉर इंग्लिश मीडियम मराठी मीडियम दोघांसाठी. बघा आता आपण कसं बघणार आहोत, आपण अमावास्या आणि पौर्णिमा एक्झॅक्टली काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर सी बघा, आता या ठिकाणी आपण बघतोय, की चंद्राची प्रदक्षिणा ही अशी फिरत आहे. हॅलो. ओके, कुणाल बेटा बेटा म्यूट कर. हा, सो बघा हे सगळ्यांना फिगर दिसते. जो फिगर आहे जी आकृती आहे ते सगळ्यांना दिसत आहे, राईट? या बेटा. सो सी आता आपण पुढे वळूया. तो पुढे वळताना आपण बघूया, की बघा या ठिकाणी पृथ्वी आहे, नंतर इथून सूर्यकिरण पडतात आणि सूर्यकिरण हे फक्त पृथ्वीवरच नाही, तर पृथ्वी सकट चंद्रावर सुद्धा पडत आहेत. बरं, चंद्रावर सुद्धा पडत आहे. तर जेव्हा पृथ्वीचा हाफ पार्ट म्हणजे हा पार्ट जो आपण बघतोय, तर पृथ्वीच्या हा पार्ट मध्ये जेव्हा सूर्याची किरणे पडतात, तेव्हा या ठिकाणी आपण काय म्हणतोय, दिवस आहे. बरोबर. आणि ज्या ठिकाणी जो अंधार असतो त्याला आपण म्हणतो रात्र. सो बघा आपण बघितलं की चंद्र हा स्वतःभोवती फिरण्याला त्याला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्याला आपण बघू शकतो पृथ्वीभोवती फिरायला सुद्धा लागतो, राईट? सो आता आपण त्याचे एक्सपेरिमेंट बघूया. तर बघा तो आपलं चंद्रावरती सूर्यकिरणे पडतात आहे. तो थोडा पुढे झाला, नंतर अजून पुढे झाला, नंतर असं फिरून तो एका पोझिशनवर परत आला. पण हा जो रोटेशन करता त्याच्या काही गोष्टी सुद्धा चेंजेस होतात. म्हणजे बघा, जेव्हा तो पृथ्वीच्या जेव्हा त्याचा आपल्याला पूर्ण पार्ट दिसतो, म्हणजे एक साइडचा पूर्ण पार्ट म्हणजे त्याच्यावरती उजेड येतो, म्हणजे ओके, उर्वरित भागावर दिसत जेव्हा सूर्याचा उजेड पडतो. ओके, कुणाल बेटा म्यूट करशील? ओके. उर्वरित भागावर जेव्हा सूर्याचा उजेड पडतो, बरं, सूर्याचा उजेड पडल्यानंतर आपल्याला दिसतं की चंद्र हा परिपूर्ण आपल्याला दिसतोय. बरोबर. आपल्याला चंद्र पूर्ण दिसतो. त्याला आपण त्या पोझिशनला आपण काय म्हणतो, पौर्णिमा म्हणतो. बरोबर. परंतु जेव्हा आपण बघतो पौर्णिमेच्या नंतर हळू चंद्रावरचा जो उजेड आहे, ओके, जो उजेड आहे तो कमी होत चाललाय आणि जो अंधार आहे तो वाढत चाललाय. म्हणजे चंद्राची जी रोटेशन आहे ती घडत चालली आहे, राइट? हा घडता आपल्याला एका पॉइंटवर असं आढळून येतं, की बघा आता या पोझिशनवर बघू शकतो. या पोझिशनला बघूया. इकडे बघूया. या पोझिशनवर आता बघूया, की जर चंद्र पुढे आला, थोडा पुढे आला आणि त्याच्यावरती एवढ्या पोर्शनवर उजेड पडला आणि एवढ्या पोर्शनवर त्याचा अंधार आहे. तर ज्या पोर्शनवर अंधार आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो, की चंद्र हा कमी होत चाललाय, राइट? कमी होत चाललाय. आणि जेव्हा अर्ध्या चंद्रावर उजेड आणि अर्ध्या चंद्रावर अंधार येतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो, की अर्धा चंद्र ढकलेला आहे. आणि प्लस तसंच पोझिशन आपण जर पाहिली, तर ज्या पोर्शनवर चंद्राचे सूर्यकिरणे चंद्रावर पडत असतील, तेव्हा त्याचा बहुतांश पार्ट हा अंधारात असतो. जेव्हा चंद्रावर सूर्यकिरणे पडल्यानंतर बहुतांश पार्ट हा अंधारात असतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो, की थोडासा पोर्शन हा म्हणजे अमावास्याकडे आपण चाललोय, राइट? तेव्हा आपल्याला चंद्राचा छोटासाच पार्ट बेसिकली दिसतो. परंतु ज्यावेळेस सूर्यकिरणे हा आपण बघू शकतो पृथ्वीच्या समोरच्या म्हणजे पृथ्वी समोर जो चंद्र आहे, बरं, पृथ्वी समोर जेव्हा चंद्र येतो, ओके, आणि त्याच्या अपोझिट साइडला जेव्हा आपण बघू शकतो की सूर्यकिरणे पडतात आहे, तेव्हा पृथ्वी समोरचा भाग हा परिपूर्ण काळोखात दिसतो. त्याला आपण अमावास्या असं म्हटलंय, राइट? अमावास्याला पोझिशन काय होते? थांबा, आता मी तुम्हाला परत एक दाखवतो. अमावस्याला बेसिकली पोर्शन काय होतंय, आता बघा इथे तुम्हाला कळेल, हे जो 2 डायग्राम तुम्ही बघितला अमावस्या पौर्णिमेला,
अमावस्या पौर्णिमेचे जर हे 2 डायग्राम बघितले तर तुम्हाला कळेल. बघा, मला काय म्हणायचं, माझ्या म्हणण्याचा उद्देश कसा आहे, की ज्यावेळेस पौर्णिमा असते, तेव्हा चंद्रावर ज्या ठिकाणी उजेड पडतोय सूर्याचा, तो पोर्शन पृथ्वीसमोर असतो. त्यामुळे आपल्याला पौर्णिमा दिसते. पौर्णिमा दिसते म्हणजेच आपल्याला तो चंद्र पूर्ण दिसतो. परंतु जेव्हा तो फिरून एक अशा पोझिशनवर येतो, जेव्हा पृथ्वीसमोर पृथ्वीसमोर चंद्राचा अंधार असलेला पार्ट असतो आणि त्याच्या अपोझिट डायरेक्शन अंधार येणारा पार्ट असतो. अंधार येणारा पार्ट असतो म्हणजे त्याच्या अपोझिट डायरेक्शनला उजेड पडतो. बघा, आता जो आपण हाताचा एक्सपेरिमेंट केला, की लाईटासमोर आपण हात ठेवला तर आपल्या मागच्या साइडला बघा अंधार पडला, बरोबर? तर आपण अंधाराचा पार्ट बघितल्यावर आपल्याला काळोखच दिसणार आहे ना, आपल्याला उजेड दिसेल का? नाही. सो दिस इज द सेम एक्झाम्पल आपल्यासोबत झालंय, की ज्यावेळेस चंद्रावरती सूर्याचे किरण पडतात आणि आपल्याला दिसणारा पार्ट हा अंधारातला असतो, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो अमावस्या. तर अशा प्रकारे अमावस्या घडते आणि अशा प्रकारे पौर्णिमा घडते. सो ठीक आहे. हा डिफरन्स कळाला तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमेचा? रिया बेटा? हो सर. ओके. हो सर. ओके. सो दिस इज हाऊ द पौर्णिमा आता बघू शकता फुल मून डे आणि अमावस्या पौर्णिमा कशा प्रकारे घडते ते आपण बघितलं. तर याच घटनेला आपण काय बोललो आहोत चंद्रकला. आपण चंद्रकला म्हटलं म्हणजे इंग्लिशमध्ये आपण बघू शकतो. त्याला आपण फेजेस ऑफ द मून, फेजेस ऑफ द मून अशा प्रकारे आपण त्याला नामांकित केलेलं आहे. आपण त्याचा एक टॅग दिलेला आहे. ओके. सो आता पुढे वळूया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे पुढचा पोझिशन, त्या पुढच्या थिंग. सो तेच एक्सपेरिमेंटली त्यांनी एक डिटेलमध्ये करून सांगितलेलं, की बघा, की ज्यावेळेस आपल्याला चंद्राचा अंधारातला पार्ट दिसतो, तेव्हा आपण हे म्हणतो काय न्यू मून डे. न्यू मून डे म्हणजे आपण त्याला अमावस्या असं म्हणतो आणि ज्यावेळेस चंद्राचा उजेडाचा पार्ट आपल्या पृथ्वीसमोर असतो, तेव्हा आपण त्याला फुल मून डे म्हणतो, म्हणजेच पौर्णिमा असं म्हणतो. सो अँगल दॅट मेड बाय द अर्थ अँड मून सन. सो आता आपण त्याच्या अँगल्स बद्दल जाणून घेणार आहोत. सो लेट्स गो. आपण एक रीडिंग करून घेऊया आणि याचं एक्सप्लेनेशन पुढच्या जे लिंक पाठवेल त्याच्यावरती करूया. So see, we see the phases of the moon in the sky from the earth, and they are illuminated portion of the earth of the moon. So they became the visible due to the sunlight and reflected from the moon. While the revolving around the earth is surrounding the earth, the moon is on the opposite side of the sun on the full moon day. Whereas the new moon day, the positions between the sun and the earth on the first and the third quarter days, the moon and okay, the moon and the earth and the sun make the angles of 90 degree. So इथं आपण जस्ट रीड करून घेऊया. And at this position, we see the half portion and illuminated sun. Hence, in the sky, it's appears the semicircular in the shape. So बघा, याचा एक बेस्ट एक्झाम्पल आपण आता बघूया. की आता बघा या पोझिशन या आकृतीकडे आपण नीट बघू. त्या आकृतीकडे नीट बघू. बघा आता काही अँगल्स दिलेले या आकृतीमध्ये आपल्याला काही अँगल्स दिले, की ते अँगल डिटरमाइन करतात ते आपला सन इकडे ओके. सो आपण सन इकडे आणि आपल्याला चंद्र आणि अर्थ यांच्यामधल्या सर तुमचा आवाज नाही येत आहे. ओके. नो प्रॉब्लेम. आता येईल. डोंट वरी. येईल आवाज. तर बघा आपण काय बघणार आहोत आता नीट लक्ष द्या. आपण काय बघणार आहोत पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यामधल्या वेगवेगळ्या अँगल म्हणजे वेगवेगळ्या कोनामध्ये जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य येतात तेव्हा काय घटना घडतात आणि काय घडतं ते आपण बघू शकतो. राइट. सो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतात ते. सो मी ओके त्याच्याबद्दल आपण माहिती देऊ. तर आपण नेक्स्ट बघूया. व्हॉट इज द थिंग्स. सो बघा आपली ही लाईट येते. जो आपण एक्सपेरिमेंट केला होता हाताचा एक्सपेरिमेंट केला होता. जर लाईट एका बाजूने आली, एका साइडने जर लाईट आली, जर समजा मी लाईट इथून चालू केली, या साइडने, इथून जर लाईट मी चालू केली, तर या साइडला अंधार पडेल म्हणजे अपोझिट साइडला आपला अंधार पडेल. ओके. सो मी आता इथे थांबतोय. मी तुम्हाला नवीन लिंक पाठवतो. नवीन लिंकवर क्लिक करा. आपण नवीन लिंकवर ह्याचा